नमस्कार. आज आपण बघतोय की हल्लीच्या काळामध्ये जे काही आहे कॅन्सरचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे. रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्याचबरोबर जे आहे तर आपला जेव्हा रुग्ण जेव्हा कॅन्सर म्हणून असं सांगितलं जातं, त्यांना जेव्हा तो डिटेक्ट होतो त्यावेळेस सगळेच जण घाबरतात आणि प्रश्न पडतो. तो सगळ्यात मोठा प्रश्न हा असतो की कॅन्सर झालाच कशामुळे? त्यानंतर मग ह्या कॅन्सरचं आता नेमकं काय-काय तपासण्या आहेत, त्याचबरोबर ह्याच्यावरती उपचार पद्धती काय-काय आहेत? तर हा खूप मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच त्रास देतो. तर ह्याची थोडक्यात आपण इथे कॅन्सर विषयीची माहिती घेऊयात. आज मी तुमच्यासोबत इथे माहिती देण्यासाठी आहे. माझं नाव आहे डॉक्टर माधुरी सोनवणे. माझं BMS MD इन पंचकर्म झालेलं आहे. आज मी तुम्हाला इथे कॅन्सर विषयी माहिती देते. तर कॅन्सर जनरली काय आहे? तर आपलं जे शरीर आहे, मानवी शरीर, ते हे अनेक पेशींनी, अनेक अवयवांनी घडलेलं आहे. तर या सर्व पेशींचे, या सर्व अवयवांचे काही ना काही कार्य आहेत आपल्या शरीरामध्ये आणि ते नित्यनेमाने घडत असतात. तर काही कारणास्तव जेव्हा हे कार्य जे आहे ते वीक होतात किंवा ते त्याप्रमाणे जेवढं जसं व्हायला पाहिजे ते कमी होत असेल किंवा त्या पेशी जर का काही समजा त्याला कुठली जखम झाली, त्या ठिकाणी जर का आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचं सारखंच इन्फेक्शन होत असेल, कुठल्या प्रकारची सूज येत असेल किंवा गाठ निर्माण झाली, तर नेमकं ह्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये ह्या सेल्स ज्या आहेत या तिथल्या तिथे न डेथ होता त्या पुढे आणखीन वाढत जातात, मल्टिप्लाय होतात आणि त्यांचं रूपांतर जे आहे ते एखाद्या गाठीमध्ये होतं, ती गाठ वाढत जाते. त्याचबरोबर एखाद्या जखमेमध्ये पण रूपांतर होऊ शकतं. मग अशा वेळी आपले जे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये काही लक्षणं पण आढळून येऊ शकतात अनेकदा. तर त्यामध्ये बऱ्याचदा पेशंट्सची भूक कमी झालेली असते, त्यांचं वजन खालावलेलं असतं, त्यांचा उत्साह कमी झालेला असतो, त्यांना थकवा खूप लवकर येतो किंवा दम लागत असतो. तर त्या अवयवाप्रमाणे त्या सिस्टममध्ये जिथे बिघाड झालेला आहे त्याच्याशी रिलेटेड त्यांना जे काही लक्षणं आहेत ती जाणवू शकतात. जर का युरिनरी सिस्टमचं असेल तर त्याप्रमाणची लक्षणं असू शकतात. तर जर का लिव्हरशी रिलेटेड असेल तर सारखं मळमळ होणे, उलटी होणे, अंगी न लागणे हे सर्व गोष्टी आहेत. तर ह्या सर्वांच्या अंदाजावरून जेव्हा हे आपल्याला लक्षात येतं, तर आजकाल आपण हेही बघतोय की सध्या खूप प्रगत झालेलं आहे आपलं जे काही सायन्स आहे, शास्त्र पुढे गेलेलं आहे. त्यामध्ये अनेक प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन्स आपण लवकरात लवकर करून घेऊ शकतो. यामध्ये अनेक प्रकारचे स्कॅन्स आहेत, अनेक प्रकारच्या ब्लड टेस्ट आहेत, काही बायोमार्कर्स आहेत, काही प्रकारच्या बायोप्सीज करून आपण आपला कॅन्सर हा डिटेक्ट करू शकतो. तर जेवढ्या लवकर आपण ह्या तपासण्या करणार, तेवढ्या लवकर आपला हा कॅन्सर जो आहे तो आपल्याला कळणार आहे. आणि अगदी अर्ली स्टेजमध्ये कळालेला कॅन्सर हा नक्कीच ह्याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे उपचार पद्धती होऊ शकते. तर या उपचार पद्धतींमध्ये नेमक्या काय उपचार पद्धती आहेत? तर या सर्वांच्या नॉलेजसाठी इथे मी सांगू शकते की स्टँडर्ड एक प्रोटोकॉल आहे ॲलोपॅथीचा. त्यामध्ये तुमची गाठ किती प्रमाणाची आहे, त्याचे डायमेन्शन्स काय आहेत, तुमची स्टेज काय आहे आणि तुमची लक्षणं, तुमचा फिटनेस कसा आहे त्या पेशंटचा, त्यावरती अवलंबून बऱ्याचशा ट्रीटमेंट डिझाईन केल्या जातात. तर त्यामध्ये मोस्टली तुम्हाला एकतर सर्जरी सांगितली जाते, सेकंडली तुम्हाला केमोथेरपी सांगितली जाते आणि थर्डली तुम्हाला रेडिएशन, अशा प्रकारच्या ट्रीटमेंट ह्या डिसाईड केल्या जातात. तुमचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, ऑन्कोलॉजिस्ट आहेत, ते तुम्हाला यापैकी कुठली तरी एक ट्रीटमेंट नक्कीच सांगणार. त्यानुसार तुमच्या ह्या ट्रीटमेंट्स चालू होतात. आता हे जे आहे तर हे ट्रीटमेंट्स आपण करतोच. पण त्याबरोबर आजकाल आपण बघतोय की बऱ्याचशा पेशंट्सला काही इफेक्ट्स, काही साईड इफेक्ट्स, कोणाला चांगले इफेक्ट्स जाणवतात, कोणाला साईड इफेक्ट्सही असतात. ती पण एक कॉमन गोष्ट आहे. तर बरेचसे रुग्ण साईड इफेक्ट्सला पण खूप घाबरतात आणि ह्या ट्रीटमेंट्सकडे जात नाही. पण ही मेन ट्रीटमेंट आहे आणि नक्कीच ही ट्रीटमेंट घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर आपण कॅन्सरला आटोक्यात आणलं पाहिजे. परंतु जेव्हा तुम्ही साईड इफेक्ट्सला घाबरत असतात, तेव्हा काही अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स आहेत, काही दुसऱ्या थेरपीज आहेत, जसं की आयुर्वेद हे शास्त्र पण खूप चांगलं आहे आणि ते पण एक चॅलेंजिंग रोल इथे प्ले करू शकतं. त्याचं पण कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. जर का पेशंट फिट नसेल या सर्व ट्रीटमेंट्स घेण्यासाठी ॲलोपॅथीच्या, त्यावेळी आयुर्वेदाने त्या पेशंटला स्टेबलाइज करणं, त्याचं फिटनेस इम्प्रूव्ह करणं, त्याला योग्य ते त्याचे पॅरामीटर्स करणं आणि त्याची क्षमता वाढवणं, की जेणेकरून तो पुढच्या ट्रीटमेंट सहन करू शकेल. अशा पद्धतीने तुम्हाला आयुर्वेद नक्कीच मदत करू शकतं. त्याचप्रकारे तुम्ही सायमल्टेनियसली सोबत ह्या ट्रीटमेंट्स घेऊ शकता. जेणेकरून जे काही साईड इफेक्ट्स आहेत ते टाळले जाऊ शकतात आणि प्लस ड्रग इंटरॅक्शन न होण्यासारखी जर का मेडिसिन घेतली तर डेफिनेटली तुमचा जो सक्सेस रेट आहे कॅन्सरमधला तोही इथे इम्प्रूव्ह होऊ शकतो. त्याचबरोबर आपला जो पुढचाही जो एकदा ट्रीटमेंट झाल्यानंतरचा काही कालावधी असतो, जे काही शरीरामध्ये लॉस झालेला आहे, झीज झालेली आहे, अवयवांच्या ठिकाणी जो काही डॅमेज झालेला आहे तो भरून काढण्यासाठी पण
आयुर्वेदासारखे जे शास्त्रातले जी काही औषधी आहेत ती डेफिनेटली तुम्हाला इथे तुमची झीज भरून काढण्यासाठी, त्या अवयवांची क्षमता वाढवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करते. म्हणूनच अशा प्रकारच्या ह्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहे. लवकरात लवकर तुम्ही तपासण्या केल्या पाहिजे, त्याचबरोबर या उपचार पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. आणखीन काही माहिती हवी असल्यास कॅन्सरविषयी डेफिनेटली आपल्या या सेंटरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओ नंतर पुरवली जाणार आहे. धन्यवाद.